कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते. तर आज आहे राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. तर तुम्हा सर्वांना पूर्वी रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, श्रावण पौर्णिमेच्या देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज पाऊस पण भरपूर आहे आपल्याकडे. आत्ताच चालू झालेला आहे, जस्ट 10-15 मिनटं झाली असतील. पाऊस खूप जास्त आहे. तर गावावरून आलेली आहे भेट. तर या तेरीची पानं, ठीक आहे. सो ही तेरीची पानं याला म्हणतात आणि ह्याचं आपण गरगाट बनवतो. आता ते गरगाट म्हणतात तर कोकणामध्ये याला गरगाट म्हणतात. आणि आणखीन याला एक नाव आहे आळूचं फतफतं. तर आळूचं फतफतं हा पण मी पहिलाच ऐकला होता. आणि आमच्याकडे याला तेरीच्या पानांचं गरगाट बनवतो. आणि ते कसं बनवतात हे मी तुम्हाला नक्की सांगेन. तर ही पानं आहेत मोस्टली सगळ्यांना वाटून दिलेली आहेत. तर आपल्या घरातली माणसं खूप आहे, पाऊस खूप भरपूर आहे, त्याच्यामुळे आवाज येत नाही आहे माझा नेहमी मोस्टली. तर ह्या पानांना सोलून घेतलं आहे, साफ करून घेतलं आहे. ह्याचं पाठचं जे डेट आहे आणि ह्याचे जे तारं असतात साईडने त्या काढून घेतलेल्या आहेत. आणि ह्याला देखील सुरीने असं बारीक करून असं करावं लागतं. तर हे मी असे काढून ठेवलेलं आहे. तर मग हे सगळं साफ करून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. बघू शकता आपल्याकडे आज पाऊस खूप आहे, बाहेर असा जोरात पडतोय पाऊस. आता खूप दिवस त्यांनी गॅप घेतला होता, आराम घेतला होता. तर आज राखी पौर्णिमा असल्या कारणाने पाऊस हा पडतच असतो. आणि बाहेर पाऊस मोठ्याने पडतोय. तर आपल्याला तेरी बनवायची आहे, म्हणजे गरगाट म्हणतो आपण. तर ते बनवायला सुरुवात केली आहे. तर बघूया आपण, ठीक आहे. चला मग आपण साफ करून घेतो आहे. सगळं साफ करून झाल्यानंतर हे चांगलं असं धुवून घ्यायचं व्यवस्थितरित्या आणि कुकरमध्ये शिजवायचं आहे. बहुतेक ह्याच्यामध्ये आम्ही तर ह्याच्यामध्ये हे टाकतो, हरभरे असतात ना आपले, ते हरभरे टाका किंवा पावटे हे टाकायचं आहे. आणि थोडंसं चिंच किंवा आमसूट असेल ना तुमच्याकडे तर ते ॲड करायचं आहे. खूप छान होते असं खायला, खूप टेस्टी असतं. तर मी करून दाखवेनच कसं करायचं, काय करायचं. तर हे साफ करून झालेलं आहे. ह्याला बारीक चिरून घ्यायचं आहे, चांगलं धुवून मग शिजायला घालायचं आहे. तर आपल्याकडे आज हे नाही आहेत, हरभरे संपलेले आहेत. तर आपण याच्यामध्ये वाटाणे टाकणार आहोत. तर हिरवे वाटाणे आपण कडधान्य कोणतंही याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि बनवू शकतो. तर आपल्याकडे वाटाणे आहेत, तर आपण वाटाणे याच्यामध्ये टाकतो, ठीक आहे. चला मग करण्याच्या अगोदर आपल्याला साफ करण्याच्या अगोदर आपल्या हाताला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावण्यामागचं कारण एकच की हे सोलत असताना ही बोटं आपली लाल होतात आणि हे होतात. तर त्याच्यामुळे ह्याला खाज पण खूप जास्त असते. आपण हे काम करत असताना हात धुतल्यानंतर दुसऱ्या अंगाच्या शरीराला आपण हात लावू शकतो, नाही तर खूप खाज येते याच्याने. त्याच्यामुळे आपण तेल लावून घ्यायचं आपल्या बोटांना ज्यावेळेस आपण काम करत आहोत. तर तेल लावून घेतलेलं आहे. तर आपण हे साफ करून घेऊया, ठीक आहे. चोर टाकून हे पहिल्या अंडात टाकून घ्यायचं, सगळीकडे असं खोलून काढायचं. ही गावावरून आलेली भेट आहे. सो त्याच्यामुळे आपण करत आहोत आणि कोणाचं कसं शिरायचं. जेवढे बारीक करायला तेवढं हे निघून जातं. ह्याचा कीस असं काढून घ्यायचं आहे चारी बाजूनी आणि काढून घ्यायचं, काढून घ्यायचं. बारीक असे तुकडे करायचे. शिजण्यासाठी खूप व्यवस्थितरित्या शिजलं जातं हे. नाहीतर जास्त मोठे ठेवलं तर मग त्याला परत बारीक करावं लागतं, रवीने हलवावं लागतं, स्मॅश करावं लागतं. त्यापेक्षा बेटर आहे की आपण काप करताना छोटे कापून घ्यायचे, ठीक आहे. माझं एक बोट इथे लागला होती, तिथे खूप धुते आज येते याला, त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या आणि सांभाळूनच करायचं आहे, ठीक आहे. सोलून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. पुन्हा एकदा आवाज खूप आहे पावसाचा, त्याच्यामुळे माझा आवाज थोडासा कमी येत असावा, कारण की पाऊस भरपूर जोराने येते. तर पत्र्यांवरती पण आवाज त्याचा जास्त जोराने पडतो. तो बघूया आपण. आपली इथे भाजी कापून झालेली आहे. तेरीची पानं आपण कापून घेतलेली आहेत अशा प्रकारे आणि त्याचे देठ असे घेतलेले आहेत. आणि हा बघा कचरा, तर असं एवढं निघतं जे चांगलं. थोडीशी पानं सुकली होती, कालच रात्री आले ना त्या, तर हवा लागून थोडंसं हे झालेलं आहे. सो ही पानं आपण तर धुवून वगैरे व्यवस्थित घेतलेत. धुवून झालं की आपण कुकरला लावणार आहोत आणि वाटाणे ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि बोटं बघू शकता ते सोलल्यानंतर कशी होतात ती, हे बघा अशी दिसतात, लाल काळी पडतात अशी बोटं.
दोन्ही अंगठ्यांचं तसंच झालं अशी. तर आमच्या ह्याच्यामध्ये याला तेरीची पानं म्हणतात. तेरी याचं गरगाट बनवलं जातं. तुमच्या ह्याच्यामध्ये राज्यात काय म्हणतात किंवा तुमच्या भाषेत याला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्याला कसली भाजी म्हणतात किंवा ह्याचा पदार्थ काय बनवला जातो हे नक्की मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. सो मी आता याला कुकरला शिजायला घालेल. संध्याकाळी बनवायची ही. तर आता ही साफ करून ठेवलेला हा सगळा पसारा उचलायचा. तो पसारा उचलून झाला की मग टाकू ह्याच्याकडे बघू आपण. ठीक आहे. तर चला. तिलाही तो ओरडा मिळालेला आहे. ती हिरवी रडत होती कारण की हे धुवत असताना माझ्या हाताला खाज खूप येत होती माझ्या बोटांना. तर तिला म्हटलं हात घालू नको. तिचं काय कुकरमध्ये मी धुवून घेतलं होतं साफ आणि नंतर गॅसवर ठेवला होता. कुकर शिट्ट्या केल्या होत्या चांगल्या 40 ते 50 शिट्ट्या कारण की याला शिजायला टाईम लागतो. आणि शिजून झाल्यानंतर हे आपण गरगाट ज्याला म्हणतो ते आपण उकळून घेतलेलं आहे. ह्याला रवीने आपण हलवून घ्यायचं छान. हळद मीठ मसाला टाकून झालेला आहे. आता ह्याला आपण तडका देणार आहोत. तर आपण बघूया कसं होतंय काय ते. मी तुम्हाला लगेचच दाखवते कसं बनवायचं काय ते. ठीक आहे. चला. असं करून घ्यायचं आहे रवीने आपल्या किंवा आपल्या पावभाजीचं जे हे असतं ना स्मॅशवालं त्याच्याने देखील करू शकतो आपण. तर हे असं एकदम पातळ झालं पाहिजे. म्हणजे घट्ट असेल तरी पण चालतं त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये वाटाणे आपण ॲड केलेले आहेत हिरवीवाले. यात कडधान्य तुम्ही कुठल्याही प्रकारचं वापरू शकता. अजून मला असं वाटतं त्याला शिजायला लागेल. नाही झालं आहे बरोबर. थोडंसं जाड वाटतंय ना. बारीकच. तर असं तडका द्यायचा आहे. म्हणजे लसूण कढवून घ्यायचे चांगली पलेत्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर हे आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि झाकण लावून त्याला व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचं आहे. मग आपलं गरगाट रेडी असणार आहे खाण्यासाठी आपल्याला. तर बघू शकता. आता ते कढवून झालं की मी तुम्हाला दाखवतो. असं छान असं फ्लेवर यायला पाहिजे. म्हणजे वास एकदम घुमायला पाहिजे छान असा. कढली पाहिजे चांगली. कडली पाहिजे. लाल असा कलर यायला पाहिजे लालसर मस्तपैकी. आणि मग छान लागेल हे खाण्यासाठी. मग ते रेडी होईल आपलं खाण्यासाठी. तर आपण बघू शकता इथं कढवून घेतलं आहे मी आणि डिरेक्टली त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मस्त असं फ्लेवर येत आहे. तर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि झाकणाने कवर करणार आहोत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आणि झाकणाने कवर केलं आहे. त्याचं स्मोक बाहेर येऊन द्यायचं नाही आहे पद्धतशीरपणे. आणि रवीने पण केलेलं आहे. तर बघूया आता कसे झाले आपलं गरगाट खाण्यासाठी. ठीक आहे. याला आलूचं फतफतं देखील म्हणतात. खूप टेस्टी असतं. ट्राय करा आणि सांगा मला कसं होतं काय ते कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे. बाय. सो या गाईज खायला गरगाट आणि भात एक नंबर ऑसम असं लागतं. हे तुम्ही पण कधीतरी ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसं झालं होतं ते. ठीक आहे. एन्जॉय.